एकदा पुण्यातील व ग्रामीण भागातील काही मुलांना घेऊन सरांनी गड किल्ले भ्रमंती करण्याचे ठरविले. पहिलाच ट्रेक रायरेश्वर. पिरंगुटच्या शाळेतील 5 मुले मुली त्या ट्रेकसाठी सरांच्या प्रेरणेने आले होते. त्यानंतर पुढे शनिवार रविवार जोडून सुट्टी आली की ट्रेक असायचाच. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात भर पडत होती. या मुलाला सरांचा सहवास खूप आवडायचा. बघता बघता 1996 साल उजाडले. 3-4 वर्षांचा कालावधी लोटला. तो मुलगा आता 10वीत होता. वार्षिक परीक्षा संपली. सरांचा स्वावलंबनाचा आदर्श घेऊन परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तो मजुरीवर जाऊ लागला. कारण होतं पुढील शिक्षणासाठी पैसा. एक दिवस अचानक सर त्याच्या घरी आले व जवण तालुका मुळशी परिसरात एक सर्वे करायचा आहे, तू येशील का म्हणून विचारले. त्या मुलाला खूप आनंद झाला, कारण फिरायला मिळणार यापेक्षा सरांच्या सहवासात राहायला मिळणार याचा आनंद जास्त होता. 15 दिवस सर्वेचे काम केले. अनेक अनुभव मिळाले. सरांशी गप्पा झाल्या. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजल्या. धरण उशाला व कोरड घशाला काय असतं ते समजलं. फक्त सर्वे करण्यासाठी हेमंत ववले व तो गेला होता, पण ते दोघेही कैलाशवासी जगदीश गोडबोले यांच्यासोबत धरणग्रस्तांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी निघालेल्या मोर्चात सहभागीही झाले होते. सरांनी त्याच्या नकळत त्याच्यावर एक संस्कार केला. तो म्हणजे इतरांसाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. सरांचे एक वैशिष्ट्य होते की सर शब्दात न बोलता अनुभव देऊन मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करत असत.